श्री संत नरहरी महाराज प्रतिष्ठान, ऑल इंडिया सोनार फेडरेशन मुख्य ट्रस्टी, राष्ट्रवादी काँग्रेस धुळे शहरचे ओबीसी सेलचे सचिव, आम्ही धुळेकर संघटनेचे अध्यक्ष, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले श्री पारसदादा देवपूरकर यांचा वाढदिवस गुड मॉर्निंग ग्रुपकडून जिल्हा क्रीडा संकुल येथील मैदानावर उत्साहात संपन्न झाला। धुळे शहरातील गुड मॉर्निंग ग्रुपतर्फे पारसदादा देवपूरकर यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला। धुळे शहरातील गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष इंजिनियर संजय अहिरराव यांनी सदर या गुड मॉर्निंग ग्रुपची स्थापना करून ज्येष्ठ नागरिकांना एक प्रेरणा देण्याचे कार्य सुरू केले असून यात 51 सदस्य सक्रिय सहभाग नोंदवून 2 वर्षापासून जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी विविध प्रकारचे व्यायाम, योगा, प्राणायाम, हास्य योगा, विविध प्रकारचे शरीर सुदृढ राहण्यासाठी सदर गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने नित्य उपक्रम सुरू आहे। या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळत असून कोरोना काळात देखील कोणत्याही प्रकारच्या या 51 सदस्यांना कोरोनाची लागण झाली नाही। कोरोनावर यावेळेस मात केली। त्यामुळे सर्व नागरिक जनतेने देखील आपल्या प्रकृतीची काळजी घेत दररोज व्यायाम करावा असे आवाहन देखील या गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष संजय अहिरराव यांनी केले आहे। गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने या 51 सदस्यांचा प्रत्येक सदस्याचा वाढदिवस हा साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत असतो। योगा, प्राणायाम करून ढोल वाजवीत सदर आज श्री संत नरहरी महाराज प्रतिष्ठान, ऑल इंडिया सोनार फेडरेशन मुख्य ट्रस्टी, राष्ट्रवादी काँग्रेस धुळे शहर ओबीसी सेलचे सचिव, आम्ही धुळेकर संघटनेचे अध्यक्ष, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात असलेले श्री पारसदादा देवपूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज योगा, प्राणायाम करून ढोल वाजवीत वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळेस पारसदादा देवपूरकर, गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष संजय अहिरराव व गुड मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य यांनी अतिशय उत्साहात सदर श्री पारसदादा देवपूरकर यांचा वाढदिवस साजरा केला व त्यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। Wait,
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday Bharat Dada. Happy birthday to you. Happy birthday to you. भारत दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत दादा आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति महाराज की जय। गणपति बाप्पा, गणपति बाप्पा, गणपति बाप्पा, मंगल मूर्ति। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत दादा आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं।
आज आपल्या गुड मॉर्निंग ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य माननीय पारसदादा देवपूरकर यांचा 63वा वाढदिवस, बरोबर आहे ना? 63 पूर्ण होऊन 64वा लागला. दादा आज जरी 64 वयाचे झालेले परंतु दादा त्यांच्या जे बॉडी त्यांनी मेंटेन केलेली त्या दृष्टीने दादांचं वय 64 वाटत नाही. दादा मनाने पण फार तरुण आहेत. असे हे दादा आपल्या ग्रुपला सदस्य म्हणून लाभले तर मी समजतो की आपल्या ग्रुपचं हे आपल्याला स्वाभिमान वाटावा असे हे दादा आपल्या ग्रुपचे सदस्य आहेत. मित्र हो, आपण गुड मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून इथं फक्त हा ग्रुपचं एक ध्येय आहे. आपण इथं सर्व एकत्र जमतो फक्त आरोग्य आणि आरोग्यासाठी. सकाळी इथं नित्यनेमाने येतो, व्यायाम करतो, आपण हास्य क्लब करतो. हास्य क्लब आपला हा एक मेन मोटो आहे. त्या माध्यमातून आपण सर्वांचं आरोग्य अबाधित ठेवतो. मित्र हो, त्याबरोबर आपण सर्व ग्रुपच्या सदस्यांचे असे वाढदिवस साजरे करतो. वाढदिवसाचं महत्त्वाचं औचित्य म्हणजे महत्त्वाचं आपण हे वाढदिवस साजरा केल्यामुळे एकमेकांशी आपले ऋणानुबंध वाढले, एकमेकांशी ओळख पाळख वाढली आणि एकमेकांना आपण एकदम आपल्या घरच्या मेंबरसारखे वाटू लागलो. ह्या माध्यमातून मित्रांनो या वाढदिवस साजरा केल्यामुळे आज प्रत्येक ग्रुपच्या सदस्याला असा कॉन्फिडन्स आहे की आपल्यावर काही संकट आलं तर आपण एकटे नसून 51 सदस्य सर्व माझ्या बरोबर आहेत. हे पाठबळ आपल्याला या माध्यमातून मिळतं आणि त्याचंच महत्त्वाचं हा आपला थीम असल्यामुळेच आपण हे वाढदिवस साजरा करतो. त्या अनुषंगाने आज आपल्या ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य दादांचा 64वा वाढदिवस आपण इथं साजरा करत आहोत. मित्र दादांबद्दल सांगायचं म्हटलं तर दादा माहिती का आपल्या धुळे शहरात अतिशय सुपरिचित आहे. ह्या माणसाने महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची चिंता न करता कुठल्याही आर्थिक बाबीवर लक्ष न देता समाजासाठी पूर्णपणे वाहून दिलेलं या माणसाने. आज आपण दादांना असंच मुखाने त्यांची मजा करतो, टिंगल टवाळी करतो, परंतु हा दादासारखा माणूस कधी मनावर घेत नाही, सर्वांना आपलेसे करतो. आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, या दादांचं कार्य त्यांच्या समाजासाठी खूप आहे, इतर समाजासाठी पण खूप आहे. दादांची ओळख पाळख फक्त समाजात नसून इतर क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात दादांना सर्व व्यक्ती ओळखतात, मानतात आणि दादा त्या पद्धतीने काम पण करतात. मी आपल्या सर्व ग्रुपच्या सदस्यांना आव्हान करेल की मित्र हो, दादांच्या ओळखीचा फायदा कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला काही अडचण आली तर आपण सर्वांनी घ्या. आपल्या सर्वांनी याचा फायदा करून घ्या. या असे दादासारखं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं आहे. दादा आज सोनार समाजाचं नेतृत्व अखिल भारतीय लेवलला करताय. माझी अशी इच्छा आहे ना आपल्या ग्रुपच्या सदिच्छा आहे दादा, तुम्ही जागतिक लेवलवर सोनार समाजाचं अशा या दादांना गुड मॉर्निंग ग्रुपतर्फे आरोग्यमय शुभेच्छा देतो आणि पुन्हा दादांचं पुढील आयुष्य, भावी आयुष्य निरोगी आणि सुदृढ जाईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो, इथंच थांबतो. दादा आपलं 2 शब्दात मनोगत. ग्रुपचे सर्व सदस्य आणि ज्यांच्या प्रेरणेने आपण गुड मॉर्निंग ग्रुप या ठिकाणी जमतो असे आपले ग्रुप ॲडमिन आदरणीय इंजिनियर संजयजी अहिराव, परंतु मी त्यांना इंजिनियर न म्हणता डॉक्टर म्हणेन. याचं कारण असं आहे की इतक्या लोकांना आपल्याला त्यांनी आरोग्य निर्माण केलेलं आहे आणि हा जो ऑक्सिजन आहे हा परमेश्वराने आपल्याला मोफत दिलेला आहे आणि त्याचं सर्व श्रेय आपल्या संजू भाऊंना जातं. आता कोरोना काळामध्ये इतक्या लोकांना व्याधी झाला परंतु आपल्या गुड मॉर्निंग ग्रुपच्या कोणालाही काही झाले नाही. याचं श्रेय काय की आपण या ठिकाणी गुड मॉर्निंग ग्रुपला असा कोणताही भेद नाही. या ग्रुप मॉर्निंग ग्रुपमध्ये इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, वकील आहे आणि सर्वसामान्य कारागीर की जो आपला भगवान दादा विचाराने श्रेष्ठ असेल ते सोड्याच्या गाडीवाले तरी देखील आपण आपल्या त्यांच्यावर कधी भेदाभेद करत नाही. तर या निमित्ताने मला सर्वांना आग्रह विनंती आहे, आपले जर मित्रपरिवार असतील कोणी या गुड मॉर्निंग ग्रुपला येत नसतील तर त्यांना तुम्ही येण्यासाठी प्रवृत्त करा आणि या आपल्याला जो आरोग्यासाठी जे हितकारक आहे त्या सर्व गोष्टीचा फायदा आपण गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने करून घ्या. तुम्ही माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. गुड मॉर्निंग ग्रुपचा मी सदैव ऋणी राहील आणि कोणत्याही अडीअडचणीला सदैव आपल्या पाठीशी मी आहे. एवढं बोलून माझ्या